आणि गणेश दादांचा आवाज तुम्ही रोज सकाळी ऐकत असाल, कारण बहुतेकदा आकाशवाणीवरून तुम्हाला हा आवाज म्हणजे ते बोलायला लागल्यावर तुम्हाला समजेल, अरे हा आवाज तर आमच्या ओळखीचा आहे, ह्यांना आम्ही रोजच ऐकतो. असे सगळ्यांचे लाडके गणेश दादा आज आपल्याला निवेदक आणि ते कसे घडले याबद्दल सांगणारच आहेत. आणि तुम्हाला जर निवेदक व्हायचं असेल, निवेदन क्षेत्रात घ्यायचं असेल तर त्याच्या एक टिप्स सुद्धा ते देणार आहेत. आणि अशा सगळ्या छानशा गप्पा आज आपण गणेश दादांशी करणार आहोत. तर गणेश दादा, अर्थातच सुरुवात अगदी बालपणापासून आणि गिरगावातनं करूया. गिरगाव कसं एक संस्कृतीचं माहेर पुण्याला आपण म्हणतो, तसंच मुंबईमध्ये गिरगाव आहे. तर गिरगावच्या काही आठवणी आणि तुमच्या बालपणाविषयी नक्कीच सांगायला अतिशय आनंद होईल की मुळात माझं बालपण आहे ते अगदी शिक्षकी वातावरणात गेलं. कारण बाबा प्रिन्सिपल होते शाळेचे, डीजीटी हायस्कूल, गोखले एज्युकेशन सोसायटीची ब्रांच आहे. आई शिक्षिका, दोन्ही मावशा, दोन्ही काकू, तिन्ही आत्या शिक्षिका. त्यामुळे लहानपणापासून आपण म्हणतो ना की शिक्षणाचे जे संस्कार असतात ते झाले. आणि आम्ही कसं होतं की शाळेमध्येच, म्हणजे लॅमिंग्टन रोडला माझी शाळा होती आणि त्या शाळेच्या वरतीच बाबांना राहायला जागा होती. त्यामुळे वर घर आणि खाली शाळा असं वातावरण होतं. आणि लहानपणापासून वक्तृत्व स्पर्धा, कथाकथन स्पर्धा, शाळेची मोठी लायब्ररी होती. आणि त्या काळात कसं होतं की आज जशी वेगवेगळी माध्यमं आहेत तशी माध्यमं नव्हती आणि त्याच्यामुळे वाचनाकडे कल होता. त्याच्यामुळे बहुतेक वेळेला म्हणजे सुट्टीचा उद्योग काय तर चांगली चांगली पुस्तकं लायब्ररीतनं आणायची किंवा खरेदी करायची आणि ती वाचायची. त्यामुळे वाचनाचे संस्कार लहानपणापासून झाले. आणि रेडिओ मी सातत्याने ऐकलाय. म्हणजे लहानपणापासून, कारण त्या काळात करमणुकीचं साधन मुळात संगणक नव्हता. फेसबुक, युट्यूब तर फार पुढची गोष्ट आहे, पण संगणकही त्या काळात नव्हता. म्हणजे 1980च्या दशकाचा तो काळ आहे. आणि त्यामुळे रेडिओवरती कामगार सभा असेल किंवा वनिता मंडळ असेल किंवा आपली आवड असेल, बालदरबार आणि गंमत जम्मत हे खास करून कार्यक्रम ऐकले जायचे की त्याच्यामध्ये डॉक्टर विजया वाड लिखित नाटिका सादर व्हायच्या, प्रश्नमंजुषा असायची. त्यामुळे रेडिओ सातत्याने ऐकला जायचा. आणि मला आठवतंय की माझ्याकडे एक वही होती, मी ते जी गाणी असायची ना ती गाणी लिहून घ्यायचो. त्यामुळे गाण्याची आवड लागली. आणि मग झालं असं की गणेशोत्सवातल्या ज्या स्पर्धा असतात, शास्त्री हॉलमध्ये मी राहतो आता, त्या ठिकाणच्या गणेशोत्सव स्पर्धातनं निबंध स्पर्धा, शब्दरचना स्पर्धा, म्हणजे भाषा, मुळात काय की तुम्हाला निवेदक व्हायचं असेल, सूत्रसंचालक व्हायचं असेल, रेडिओ जॉकी व्हायचं असेल तर भाषा ही महत्वाची आहे. आणि त्यामुळे भाषेचे संस्कार हे लहानपणापासून झाले. आणि शाळेतनं जसा पाया रचला गेला तसा कॉलेजमध्ये, सिडनम कॉलेजमध्ये असताना सुद्धा भरपूर ऍक्टिव्हिटीजमध्ये मी भाग घेतला. त्याचा फायदा आज कुठेतरी या निवेदन किंवा सूत्रसंचालनामध्ये होतो. आणि आज कसं वाटतं म्हणजे जेव्हा लोक तुम्हाला ऐकतात आणि गणेश दादा तुझा आवाज ऐकून आम्ही करतो किंवा गणेश दादा तुझा हा कार्यक्रम, म्हणजे रसिकांची अशी पोचपावती असते ना आपल्या कार्यक्रमाला. आणि अर्थातच आकाशवाणीचं द्वार तुझ्यासाठी कधी उघडं झालं? हो, खूप चांगला प्रश्न आहे की मुळात आपण म्हणतो की आपल्या आयुष्यात ती जी एंट्री, तो टर्निंग पॉईंट असतो, तो महत्वाचा असतो. तर मला आठवतं की लहानपणी गीता पाठांतर स्पर्धेत एकदा बक्षीस मिळालं होतं. तर तेव्हा बालदरबारमध्ये त्यांनी तो अध्याय म्हणायला बोलवलं होतं. तो पहिल्यांदा जे म्हणजे 1986-87 ची गोष्ट असेल, पण रेडिओ माध्यमात करिअर करेन वगैरे असं तेव्हा वाटलं नव्हतं. झालं असं की सिडनम कॉलेजला असताना मी TY BCom ला जेव्हा होतो तर त्यावेळेला तिथे एक अवॉर्ड असतं, डायमंड ज्युबिली अवॉर्ड फॉर द बेस्ट कॉन्ट्रीब्युशन टू आर्ट अँड कल्चर. तर ते मला मिळाल्यानंतर माझी एक मैत्रीण आहे सुप्रिया देवस्थळी कोलते, तर ती त्या काळात युवावाणी विभागात काम करत होती. तर तिने यंग अचिव्हर असा काहीतरी एक सेगमेंट होता, तर त्यात 5-7 मिनिटाची माझी मुलाखत रेकॉर्ड केली. आणि ती मुलाखत ऐकून तिथले युवावाणीचे जे अधिकारी होते त्यांनी मला बोलवून घेतलं. ते म्हणाले की तू एवढ्या कॉलेजमध्ये ऍक्टिव्हिटीज करतोयस पण मग इथं का नाहीये? तर माहितीच नव्हतं ना मुळात. आता कसं आहे, आजच्या काळात जसं मुलांना करिअर अवेअरनेस असतो तेव्हा कसं 10+2=3, 10वी-12वी ग्रॅज्युएशन पुढे नोकरी हे असं ठरलेलं असतं. आणि माध्यमात आपण करिअर करू की हे म्हणजे त्या काळात वाटलं नव्हतं. आणि मग तिथे गेल्यानंतर स्वरचाचणी झाली, मग ऑडिशन झाल्यानंतर युवाणी विभागासाठी कॉफी हाऊस नावाचा एक कार्यक्रम असायचा, त्यात लेखक म्हणून सुरुवातीला सहभागी झालो. मग त्याच्यानंतर श्रुतिका सादर करण्यामध्ये घेतलं गेलं. मग ड्रामा विभागाची ऑडिशनही पास झालो. आणि मग खरा जो टर्निंग पॉईंट आहे तो 1999 साली FM वाहिनी जेव्हा चालू होणार होती गव्हर्नमेंटची, तर 107.1 मेगाहर्ट्झ FM रेनबो, त्या काळात FM मेट्रो म्हटलं जायचं. तर त्याची लेखी परीक्षा, मग स्वरचाचणी आणि मग ट्रेनिंग असं करून मी 4 जुलै 1999 पासून आजपर्यंत 25 वर्ष मला झाली तिथे. तर हा प्रवास माझा सुरू आहे.
आणि छान तुम्ही प्रोसेसच समजून सांगितलं. म्हणजे आज जर कोणाला, कारण एक आकाशवाणीचे मान्यताप्राप्त कलाकार हे एक जे टॅग तुम्हाला जर मिळाली तर तुमचं भवितव्य आणि आयुष्य उज्ज्वल असं होतं या क्षेत्रामध्ये. आणि तेव्हा तुम्ही जसं म्हणालात की आधी तशा प्रसार माध्यमांचं एवढं अवडंबर नव्हतं, मोजकं आपलं दूरदर्शन आणि आकाशवाणी हे दोनच वाहिन्या होत्या किंवा चॅनल्स होते. आणि आज एवढे बसबसपुरी झालेली आहे, त्यातही आकाशवाणी आणि दूरदर्शन आपलं अस्तित्व टिकून आहेत. तर तुम्ही छान माहिती सांगितलीत की आकाशवाणीचं, तरी पण मला ते सगळं ह्या ज्या तुमच्या लेखी परीक्षेची तयारी कशी करावी, तोंडी परीक्षेची तयारी म्हणजे कशी करावी, प्रॅक्टिकलचं ट्रेनिंग, आवाज कसा बोलावा वगैरे, हे आकाशवाणीसाठी कशी तयारी करावी. मुळात मी असं सांगेन की तुम्हाला रेडिओ आधी ऐकला पाहिजे. कारण कसं असतं की त्या परीक्षेमध्ये जनरल नॉलेजला खूप महत्व आहे. कारण आकाशवाणीमध्ये तुमचं स्क्रिप्ट, तुमची संहिता तुम्हाला स्वतः लिहावी लागते रेडिओ जॉकी असताना. त्यामुळे काही विषय दिले जातात, निसर्ग असेल, राष्ट्रीय एकात्मता असेल, पर्यावरण दिवस असेल, तर त्याचं स्क्रिप्ट लिहिणं आणि स्क्रिप्टला अनुसरून गाणी सुचवणं, त्यामुळे गाण्यांचं ज्ञान पाहिजे. ही गोष्ट फार महत्वाची आहे की गाण्यांचं ज्ञान तुम्हाला पाहिजे. त्याच्यानंतर उच्चार महत्वाचे आहेत. म्हणजे काही कठीण शब्द असतात जिथे जोडाक्षर आहेत, की गणेशोत्सव सारखा शब्द असेल किंवा वक्तृत्व असेल, कर्तृत्व असेल, तर असे काही जे शब्द आहेत, किंवा याज्ञवल्क्य, तर असे शब्द तुम्हाला काही 25-30 शब्द असतात, तर ते तुम्हाला स्वरत असण्या दिले जातात. तुम्ही कशा प्रकारे ते शब्द उच्चारताय तर ते सुद्धा बघितलं जातं. एखादी कविता दिली जाते, म्हणजे कविता सुद्धा सादर करायची असेल तर आरोह अवरोह कसे पाहिजेत, किंवा एखादी बातमी तुम्हाला लिहायला सांगितली जाते, किंवा साहित्य संमेलन कुठे झालंय, किंवा नाट्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत, असे जनरल नॉलेजचे. कारण जो रेडिओ जॉकी आहे, जो निवेदक आहे, तर त्याला आजूबाजूच्या घडामोडींचं ज्ञान पाहिजे. ही गोष्ट खूप महत्वाची आहे. आणि आवाज प्रसारण योग्य हवा, ही महत्वाची गोष्ट. नक्कीच. हे झालं आकाशवाणीचं. आणि आता प्रसार माध्यम म्हणजे जर आपण मुलं आता हल्ली मास मीडिया हे करतात, किंवा BMM आपण ज्याला म्हणतो ते करतात, किंवा एक पत्रकारिता हा एक अभ्यासक्रम असतो, तर हा अभ्यासक्रम घेणं किती उपयुक्त ठरतं मुलांसाठी? नक्कीच उपयुक्त आहे. कारण मुळात माध्यमांमध्ये करिअरच्या संधी काय आहेत, म्हणजे मास मीडियाचा जो आपला मुंबई विद्यापीठाचा अभ्यासक्रम आहे, आणि आता तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण येत आहे, आणि ऑटोनॉमस कॉलेजेसमध्ये तर FY पासून ते लागू झालेलं आहे. पुढच्या वर्षीपासून ते सगळीकडेच लागू होणार आहे FY पासून. तर त्याच्यामध्ये तुम्हाला पत्रकारितेत जायचंय का जाहिरातीत जायचंय, तर हे एक महत्वाची संधी आहे की जाहिरात क्षेत्रामध्ये तुम्हाला काय संधी आहे. पत्रकारितेमध्ये आज जो इलेक्ट्रॉनिक मीडिया आपण म्हणतोय की इतके डिजिटल चॅनल्स येत आहेत, तिथे तुम्ही रिपोर्टिंगसाठी जाऊ शकता, वेगवेगळ्या मुलाखती तुम्हाला घेता येऊ शकतात, फोटोग्राफर असेल, एडिटर असेल, म्हणजे इतकी दालनं खुली होत आहेत ना, त्याचं एक शास्त्रशुद्ध प्रशिक्षण तुम्हाला या अभ्यासक्रमातून मिळू शकतं, जे आमच्या वेळेला नव्हतं. तर हा जो महत्वाचा फरक झालाय की आजची जी मुलं आहेत ती अवेअर आहे की आम्हाला इथे जायचंय, किंवा आम्हाला जर फोटोग्राफर व्हायचंय तर काय संधी आहेत, आम्हाला जर रेडिओ जॉकी व्हायचंय तर काय संधी आहेत. तुमच्या कॉलेजने हे कम्युनिटी रेडिओ सुरू केला, ही खूप आनंदाची गोष्ट आहे की त्यांना हे कळतंय की या माध्यमात काय करावं लागेल, किती पोटेन्शियल आहे, क्षमता आहे. नक्कीच, त्यामुळे तो फायदा हा होणारच आहे, प्रश्नच नाही. नक्कीच. आणि आपलेच काही सेलिब्रिटी मित्र आणि छान म्हणजे ते वर्कशॉप घेतात, जर विघ्नेश दादाची आहे ते घेत असतात कार्यशाळा. या कार्यशाळांचा देखील आपल्या सगळ्या आवाजाची कार्यशाळा असं त्याचं नाव असतं, तर त्या सुद्धा खूप महत्वाच्या आहेत. नाही, आम्ही स्वतः सुद्धा आवाजाची कार्यशाळा घेतो. मी आणि रश्मी वारंग म्हणून माझी सहकारी आरजे आहे, आणि आवाजाच्या कार्यशाळेत हा फायदा नक्कीच होतो तुम्हाला की आवाज तुमचा डेव्हलप कसा करायचा. त्याच्यामध्ये नेमकं तुम्ही काय शिकवता? त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आहेत की तुम्हाला योगा सुद्धा महत्वाचा आहे, प्राणायाम महत्वाचा आहे, ओंकार साधना महत्वाची आहे, काही एक्सरसाइजेस आहेत. मला आठवत आहे की आम्ही आकाशवाणीत जेव्हा ट्रेनिंगला होतो तेव्हा अमीन सयानीजी, जयदेव हट्टंगडी या मान्यवरांचं मार्गदर्शन आम्हाला लाभलेलं होतं, किंवा त्यांनी काही जे आम्हाला टिप्स दिलेल्या आहेत त्या आम्ही या कार्यशाळेच्या माध्यमातून देऊ शकतो, किंवा वेगवेगळे विषय आपण त्यांची तयारी करून घेतो मुलांकडनं. तर हा त्याचा एक गाभा आहे की काय पद्धतीचे विषय तुम्हाला आले पाहिजेत, किंवा तुम्हाला सांगितलं की 2 गाणी निवेदनाच्या माध्यमातून जोडा, तर ते तुम्हाला आलं पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी त्या कार्यशाळेतून तुम्हाला कळू शकतात. नुसता आवाजच नाही तर आवाजाच्या माध्यमातून येणाऱ्या इतर करिअरच्या संधी त्या सुद्धा महत्वाच्या आहेत. आणि ती संहिता कशी लिहावी, संहिता लेखनही महत्वाचं, नाटकही कसं लिहावं, बरोबर आहे. बरोबर. आणि एकांकिका किंवा असं सगळं कसं लिहावं, आणि प्रत्येक विषय वेगळा आहे, विषय आणि त्याचं कसं लिखाण असावं, कारण राजकीय स्क्रिप्ट वेगळी, सांस्कृतिक स्क्रिप्ट वेगळी, असं सगळं आहे. आणि ते सगळं जे कोड ऑफ कंडक्ट आहे आपल्या चॅनलचा, तर त्या चॅनलच्या कोड ऑफ कंडक्ट प्रमाणे किंवा त्या धोरणाप्रमाणे आपल्याला लिहावं लागतं. नक्कीच. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि आपल्या ह्या अशा गप्पा चालू ठेवूया. मित्र हो, आज आपण गणेश आचवले यांच्याशी संवाद साधतोय, निवेदन क्षेत्राविषयी जाणून घेतोय. आज आपण निवेदन क्षेत्रातील
महाराष्ट्रातील एक मुख्य नाव गणेश आचवल यांच्याशी संवाद साधतोय. गणेश दादा, आता मी निवेदनाबद्दल आपण बोलतो आहोत, तर तुझ्या चष्म्यातून किंवा तू कसं पाहतोस निवेदन क्षेत्राकडे? मुळात आपण म्हणतो ना की प्रत्येक संवादकाच्या, प्रत्येक निवेदकाच्या ज्या क्वालिटीज असतात, तर एक वाक्य आहे की प्रत्येक संवादक हा संवादक असतो, पण तो उत्तम संवादक असेल असे नाही. एव्हरी कम्युनिकेटर इज अ कम्युनिकेटर, बट एव्हरी कम्युनिकेटर इज नॉट अ गुड कम्युनिकेटर. तर आपल्याला गुड कम्युनिकेटर व्हायचंय, मग त्याच्यासाठी काय पाहिजे, तर आपण जो कार्यक्रम करणार आहोत त्या कार्यक्रमाचं निवेदनाच्या समोरचा श्रोता कोणत्या गटातला आहे. म्हणजे कॉलेजच्या मुलांसमोर मला निवेदन करायचंय तर माझा निवेदनाची पद्धती वेगळी असेल. मी जर अभंगांचं कार्यक्रमाचं निरूपण करत असेल तर माझा टोन वेगळा असेल. आणि जर मी मान्य म्हणजे आपण म्हणतो की अगदी मोठे मोठे मान्यवर आहेत, दिग्गज कलावंत आहेत आणि तिथे एखादा सन्मान सोहळा आहे, तर त्या पुरस्कार सोहळ्यातला माझा निवेदनाचा बाज हा वेगळा असेल. त्यामुळे ही गोष्ट महत्वाची की मी कुठे कार्यक्रम करतोय, त्याच्यानंतर माझ्या समोरचा श्रोतावर्ग कसा आहे, हा, तर त्याच्यानुसार मला माझी निवेदनाची स्टाईल ही बदलायला पाहिजे. म्हणजे जर बालदिनाचा कार्यक्रम करत असेल आणि मग मी तिथे एकदम असं इंग्लिश वाक्य वगैरे भरपूर म्हटली तर नाही, तिथे मला मग त्या बालदोस्तांप्रमाणेच त्यांच्याशी कनेक्ट व्हायला पाहिजे असं. नक्कीच. आणि तुझे अनुभव जाणून घ्यायचे, कारण बऱ्याच ठिकाणी कुठले वैविध्य आहे कार्यक्रमांमध्ये, तर कुठल्या कार्यक्रमामध्ये तुला आता या क्षणाला आठवत आहेत की मी इथे हा कार्यक्रम केला होता आणि त्याला खूप प्रचंड प्रतिसाद मिळाला, म्हणजे आकाशवाणीचा असला तरी चालेल, आणि त्याविषयी थोडंसं? नक्कीच सांगतो. मला अगदी निवेदनाच्या क्षेत्रातला अनुभव सांगायचा म्हटला तर अगदी याच वर्षी माननीय राज्यपाल रमेश बैस यांच्या समोर जो कार्यक्रम सादर केला, जो हिंदी भाषेतनं सादर केला होता, की मुळात आपल्या सरकारची जी योजना आहे की प्रत्येक राज्याचा स्थापना दिन हा वेगवेगळ्या कॉलेजच्या मुलांनी आणि शिक्षकांनी एकत्र येऊन साजरा करायचा आणि त्याला राजभवनात संधी मिळणार आहे. तर तिथे मिझोराम आणि अरुणाचल प्रदेशचा जेव्हा स्थापना दिन होता त्यावेळेला फेब्रुवारी महिन्यामध्ये राजभवनमध्ये निवेदन करण्याची संधी मिळाली, जे संपूर्णतः हिंदी भाषेतनं होतं. मग प्रोटोकॉल कसा असतो तिथला, म्हणजे संपूर्ण कार्यक्रमाची जी संहिता असते की 4:01  4 3 4 3 ते 4 5 असा पूर्ण फ्लो चार्ट, आणि तुम्ही किती बोलायचं, आणि शिवाय त्याच्यावरची डॉक्युमेंटरी करायला मिळाली. मिझोराम आणि अरुणाचल प्रदेशची संस्कृती दाखवणारी हिंदी भाषेतली डॉक्युमेंटरी माननीय राज्यपालांसमोर सादर करता आली. तर तो खूप चॅलेंजिंग क्षण होता. म्हणजे आपण म्हणतो ना, हृदयाची धडधड वाढत होती, कारण तिथे एकही चूक होऊन चालणार नाहीये, कारण समोरचा जो श्रोता वर्ग आहे तो एका वेगळ्याच क्लासचा आहे आणि त्याच्यामुळे ते टेन्शनही होतं. पण आपण म्हणतो ना की ऑल इज वेल आणि सगळं चांगलं होणार आहे असं पॉझिटिव्ह बजावायचं आणि पुढे जायचं. ते एक चॅलेंजिंग होतं निवेदनातलं. ते मला अगदी लेटेस्ट तुला सांगावं असं वाटतं. आणि आकाशवाणीमध्ये बरेच म्हणजे मान्यवर कलावंत मंडळी येतात किंवा आपण म्हणतो सेलिब्रिटी येतात, ते तर येतच असतात. शिवाय साहित्य क्षेत्रातली सुद्धा अनेक मंडळी येत असतात. आणि आता या तुझ्या 25 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये तुला असंख्य म्हणजे बरीच माणसं भेटली असतील, मान्यवर भेटले असतील, तर त्यातले कोण आठवत आहेत? नक्कीच मला त्यातले आठवत आहेत ते म्हणजे सर्वात पहिली मुलाखत, आपण म्हणतो पहिल्या अनुभवाला महत्व असतं, तर भक्ती बर्वे इनामदार. तर भक्तीताईंची आठवण सांगितली तर चालेल का? अवश्य. तर भक्ती बर्वे इनामदार यांची आठवण नक्की शेअर करावीशी वाटते, कारण त्या काळात कसं होतं की मोबाईल हे साधे होते, फोन वगैरे म्हणजे त्याच्यात कॅमेऱ्याची सोय नव्हती. तर भक्तीताईंना जेव्हा मी फोन केला की आकाशवाणीत मुलाखत द्याल का तुम्ही, तर त्या म्हणाल्या मला भेटायला ये आधी. आणि कारण आम्ही एकमेकांना बघितलेलं नव्हतं, म्हणजे त्यांनी मला बघितलं नव्हतं, मी त्यांना बघितलं होतं. तर मी त्यांना भेटायला गेलो साहित्य संघात. पुलं, फुलराणी आणि मी या प्रयोगाची तालीम चालू होती. त्या बाहेर आल्या आणि त्यांनी माझ्याकडे असं बघितलं, तू गणेश आचवल? म्हटलं हो. लहान आहेस रे वयाने फार. तर त्यामुळे एक काम कर, एनसीपीएला लायब्ररी आहे, तिचा आधी मेंबर हो, तिथं जाऊन काय अमुक जी फी आहे ती भर, तिथे माझ्या फाईल्स आहेत आणि त्यात कटिंग्स मध्ये तुला माहिती मिळेल माझी, त्याचे प्रश्न काढ आणि प्रश्न मला आवडले तर मी मुलाखत देईन. तर आणि त्यांनी एक प्रश्न मला विचारला तेव्हा आधी मुलाखतीपूर्वी की होकार देण्यापूर्वी की तू माझे कोणते प्रोजेक्ट बघितलेस. तर मी त्यांना सांगितलं की साप्ताहिकी मी बघायचो, फुलराणी नाटक तर बघितलेले आहेच, आणि सावल्या नावाची एक टेलिफिल्म त्यांनी केली होती, आणि बहिणांची गाणी जी त्यांच्यावर चित्रित झालेत ती मी बघितली. मी त्यांना सांगितलं आणि मग मी प्रश्न काढले, एनसीपीएचा मेंबर झालो, प्रश्न घेऊन त्यांना 2 दिवसांनी दाखवायला गेलो. त्यामुळे मी येते मुलाखतीला. आणि मग नंतर त्या मला म्हणाला, मी तुला माहितीये का गणेश, मी तुला होकार का दिला? तर म्हटलं नाही, म्हणजे का प्रश्न आवडले असतील म्हणून होकार दिला असेल. तर ते मला नाही, मला तू प्रश्न तर आवडलेच म्हणजे, पण म्हणे मला तुझा प्रामाणिकपणा आवडला की तू जे सांगितलंस की मी तुमचे एवढेच प्रोजेक्ट बघितले,
तर त्याच्यावरनं मला कळलं की त्या असं म्हणाला की तू प्रामाणिक आहेस आणि मुख्य म्हणजे तुला काहीतरी शिकायची इच्छा आहे. आणि त्याच्यामुळे म्हणजे भक्ती बर्वे इनामदारांची ती मुलाखत खूप संस्मरणीय झाली, कारण वर्तमानपत्रात छापून आलं दुसऱ्या दिवशी की FM वरती बहरली फुलराणी. तर त्यामुळे तो अनुभव अगदी अविस्मरणीय आहे. खूप सुंदर. हो. आणि त्याच्यानंतरच भक्ती बर्वेंचाच जो किस्सा आहे तो, त्यांची ओळख झाली, ओळख वाढली आमची. आणि मला आठवतंय की तो हृदयस्पर्शी क्षण का, तर साधारण 7-8 फेब्रुवारीच्या दरम्यान कधीतरी त्या मला पुढच्या वर्षी असं भेटल्या आणि मला म्हणाला की गणेश, त्या काळात पत्र होती, त्या काळात ईमेल नसायचे, म्हणजे पत्रांचा वापर जास्त. म्हणजे मला अरे मुलाखतीची बरीच पत्र आलेत माझ्या लोकांकडनं, तर ती पत्र वाचायला म्हणे माझ्या एकदा घरी ये. तर म्हणे आपण असं करूया, मी कृष्णामाईच्या उत्सवाला चालले आहे आणि तिथनं आल्यानंतर मी तुला फोन करते, आपण भेटूया. आणि मग नेमकं तीच बातमी आली की कृष्णामाईच्या उत्सवावरनं परतताना भक्ती बर्वे यांचं जे अपघाती निधन झालं. त्यामुळे त्या पत्रांमध्ये काय आहे हे मला नाही माहिती, किंवा त्यांना माझ्याशी काय बोलायचं होतं. त्यामुळे ते आपण चटका लावून जाणारी आठवण आहे ना. आणि त्याच्यानंतर आम्ही ती जी आकाशवाणीच्या संग्रहातली जी मुलाखत आहे भक्तीताईंची मी घेतलेली ती पुनर्प्रसारित केली. पण म्हणजे तो एक हृदय क्षण होता. आणखी कोणाला, म्हणजे मला फार उत्सुकता आहे. अनेक मुलाखती झाल्यात. रेणुकाताई शहाणे, सोनाली कुलकर्णी जुनी आणि नवीन. म्हणजे सोनाली कुलकर्णी सिनियर आणि नटरंग मधल्या सोनाली कुलकर्णी, दोन्ही सोनाली कुलकर्णींची मुलाखत घेतली. त्याच्यानंतर सुबोध भावे आहे, प्रसाद ओक आहे, चिन्मयी सुमित आणि सुमित राघवन, अविनाश नारकर, ऐश्वर्या नारकर. मुळात कसं असतं, आकाशवाणीला दिवाळी, होळी, गणपती या सणांच्या, महाराष्ट्र दिन, आता नुकतीच घेतलेली मुलाखत देवदत्त मनीषा बाजी. तर या अशा अनेक मुलाखतीतनं त्यांचं आयुष्य उलगडलं जातं. खूप अनुभव आहेत, म्हणजे त्या मुलाखतींवरती एपिसोड होतील. खूप छान म्हणजे वाटतं त्याच्यात. सोनाली कुलकर्णी यांच्याशी मुलाखत झाली, ती सुद्धा खूप छान झाली. रेणुका शहाणेंबरोबर 2दा मुलाखत घेतली होती. मग त्यावेळेला तुम्हाला हे कळलं पाहिजे की जर मी 4 वर्षापूर्वी त्यांची मुलाखत घेतली असेल तर तेव्हाचे काय विचार, ते प्रश्न वेगळे पाहिजेत आणि आत्ताचे प्रश्न वेगळे पाहिजेत. म्हणजे नुकतेच हम आपके कौनचा प्रश्न येणारच आहे, पण आत्ताच्या काळात नक्की त्यांच्या आयुष्यात काय घडलंय ते सुद्धा तिथं आलं पाहिजे तुम्हाला. महेश काळे, त्यांची मुलाखत घेण्याचा योग आला. त्यामुळे खूप छान वाटतं, अशा मुलाखतीतनं आयुष्य उलगडत जातात लोकांची, त्यांच्या अंतरंगात डोकावता येतं, आपणही परिपूर्ण असं होऊन जातं. बरोबर आहे. परत एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि आपल्या या गप्पा, खरंच या गप्पा संपूर्ण असं आपण किती तासंतास बोलू शकू. हा मर्यादित भाग असल्यामुळे आपण एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि पुन्हा भेटूया. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. विश्रांतीनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आज आपण गणेश आस्वाल यांच्याशी संवाद साधतोय. गणेश दादा, आता कारण निवेदन हे एक क्षेत्र झालं की निवेदनामधनं आपण बऱ्याच गोष्टी करू शकतो. ते एक म्हणजे मुलांना शिकवू शकतो. नंतर मगाशी आपण जसं बोललो, राजकीय, सांस्कृतिक असे वेगवेगळे कार्यक्रम असतात. मंत्रालयातले म्हणजे ते वेगळे कार्यक्रम आणि शासकीय कार्यक्रम वेगळे, सांस्कृतिक कार्यक्रम वेगळे, शैक्षणिक कार्यक्रम वेगळे, असे वेगवेगळे टप्पे असतात. आणि मुलाखत घेणं हा देखील एक भाग झाला. त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा आपण डबिंग, व्हॉइस ओव्हर हे सुद्धा आपल्याकडे आहे आणि आपण ते करतो सगळे आर्टिस्ट आपण. तर तुझा तो डबिंगचा किंवा व्हॉइस ओव्हरचा अनुभव असला तर तो थोडासा शेअर कर. नक्कीच. मुळात मला सांगायला आवडेल की आवाजाच्या क्षेत्रात करिअरच्या भरपूर संधी आज विद्यार्थ्यांसाठी आहेत. आणि आता बघ, पॉडकास्टचा जमाना आलेला आहे, तर त्याचप्रमाणे व्हॉइस ओव्हर सांगायचं तर वेगवेगळे प्रोजेक्ट्स ही मीडियाची मुलं करत असतात. अगदी आपण सुरुवात करू शकतो की तुमच्या वाडीतला, कॉलनीतला गणेशोत्सव आहे, तर गणेशोत्सवासाठी तुम्हाला डॉक्युमेंटरी करायची, तर त्यासाठी तुम्ही व्हॉइस ओव्हर्स देऊ शकता. जसं गिरगाव ऍप नावाचं एक ऍप होतं आणि त्याकरता आपलं गिरगाव नावाची एक छोटीशी डॉक्युमेंटरी मी लिहिली होती आणि त्याला आवाज दिला होता, ते आहे. किंवा मास्टर्स इन जर्नलिझम माझं गेल्या वर्षीच पूर्ण झालं, एक ऍडिशनल क्वालिफिकेशन माझ्या आयुष्यात आलं. तर तेव्हा आम्ही प्रोजेक्टचा भाग म्हणून मरीन लाईन्स क्वीन्स नेकलेस नावाची डॉक्युमेंटरी केली होती, तर त्याचं व्हॉइस ओव्हर मी केलं होतं. ती लिहिली होती रश्मी वारंगनी आणि त्याला व्हॉइस ओव्हर मी दिला होता. तर अशा काही डॉक्युमेंटरीसाठी व्हॉइस ओव्हर करायची संधी आपल्याला उपलब्ध होऊ शकते. डबिंग हे तंत्र पूर्णपणे वेगळं आहे
की डबिंगला तुमचं लिपसिंक मॅच होणं ही गोष्ट खूप महत्वाची असते. आणि आपण म्हणतो पाण्यात पडलं की पोहता येतं, तसं आहे. आणि तुमचा आवाज मात्र तुम्हाला जपायला पाहिजे, कारण तो तुमचा ऍसेट आहे. त्यामुळे ही गोष्ट खूप महत्वाची आहे की म्हणजे उद्या जर माझा कार्यक्रम असेल तर कितीही मला आईस्क्रीम खायला आवडत असलं तरी मी ते आईस्क्रीम खाणार नाहीये. कोल्ड्रिंक तर मी नाहीच पित, पण ह्या गोष्टी तुम्हाला पाळाव्या लागतात किंवा तेलकट तुपकट खाता नाही कामा. तर ही पथ्य तुम्हाला तिथं पाळायला पाहिजेत. आणि मुळात आपण म्हणतो ना की लेखन, निवेदन, सूत्रसंचालन, रेडिओ जॉकी सगळे एकमेकांना पूरक आहेत. हा, आणि तुम्ही जर उत्तम लेखक असाल तर तुम्हाला उत्तम रेडिओ जॉकी नक्की बनता येऊ शकतं. म्हणजे लेखन ही गोष्ट ऍडेड क्वालिफिकेशन आहे, कारण तुम्ही तुमचं स्क्रिप्ट आणि आकाशवाणीवर काम करताना तुमची संहिता तुम्हालाच लिहायची. त्यामुळे भाषेचे संस्कार, वाचनाचे संस्कार, आवाज जपणं या सगळ्या गोष्टी इथे खूप महत्वाच्या वाटतात मला सांगायला. नक्कीच. आणि साहित्य म्हणजे वाचनाचा आपल्याला फार उपयोग होतो नाही का? तर वाचन आपलं कसं सातत्याने आपण, कारण आपल्याकडे वेळ कमी असतो आणि त्यात एवढी व्यवधान असतात, टीव्ही पण पाहायचा असतो, मोबाईल पण पाहायचा असतो. मला नक्की सांगतो मी की मला असं वाटतं ना की आपण म्हणतो ना की मला वाचायला वेळ मिळत नाही, तर हे कसं माहितीये ना, ही आपण सबब देतो, एक्सक्यूज देतो. तर मुळात तुम्हाला तो वेळ काढायचाच आहे. तर त्यामुळे तुम्हाला जर चांगला निवेदक व्हायचंय, चांगलं सूत्रसंचालक व्हायचं, तर तुमचा तो रिसर्च खूप महत्वाचा आहे. तर तुम्ही मराठी भाषा दिनाला कार्यक्रम करताय तर मराठी भाषा दिनाची पार्श्वभूमी तुम्हाला माहिती पाहिजे, मराठी भाषेच्या संदर्भातल्या काही कविता तुम्हाला माहिती पाहिजे. आणि कसं असतं, आणि मुखोद्गत पाहिजे. आणि नसतील जरी मुखोद्गत तरी आपण त्या प्लॅकार्ड्सवर लिहून आपण आपल्याकडे ठेवू शकतो की जिथे स्टेजवरनं तुम्ही त्या सादर करू शकता. कारण ऐत्या वेळेला असं होऊ शकतं की प्रमुख पाहुण्यांना यायला थोडा वेळ आहे, मग तुम्ही समोर आहात स्टेजवरती आणि मग तुम्हाला त्या वेळेत काहीतरी मध्ये फिलर्स हवेत, तर त्याकरता त्या कविता तुम्हाला उपयोगी पडू शकतात. तर ते पण तुम्हाला ज्ञान पाहिजे, कविता वाचनाची आवड पाहिजे, ही गोष्ट महत्वाची आहे अजून एक. नक्कीच. आणि मगाशी जसं आपण म्हटलं तसं पॉडकास्ट प्रत्येकाचाच आहे. आता स्पृहा जोशीचा आहे, संभाषण कराडे यांचा आहे. म्हणजे प्रत्येक जण आपापल्या परीनं काहीतरी समाजाला देण्याचा प्रयत्न करतो. मधुराणी गोखले प्रभुलकर यांचे पण आहेत. असे छान छान पॉडकास्ट आहेत, ते सुद्धा तुम्ही घर बसल्या मोबाईलवर नक्कीच ऐकू शकता आणि त्यातनं आपण बरंचसं शिकू शकतो. डबिंगचं म्हणजे आपण पिक्चर म्हणजे मराठी चित्रपट असू दे, मालिका असतील, चित्रपट असतील, त्याचंही डबिंग आपण करू शकतो. कार्टून डबिंग हा परत एक वेगळा विषय. म्हणजे कार्टून डबिंग, मिमिक्री ह्या गोष्टी वेगळ्या आहेत. म्हणजे आवाजाशी रिलेटेड खूप काही ऑपॉर्च्युनिटीज आहेत. मानपत्र वाचन अनेक आज आपण चॅनल्सच्या ह्याच्यामध्ये बघतो पुरस्कार सोहळ्यात की तुझी एव्हीला जो आवाज दिलेला असतो की तो आवाज सुद्धा महत्वाचा असतो, तिथे तुम्ही जाऊ शकता करिअरसाठी म्हणून. नक्कीच. आणि तुझा अभ्यास म्हणजे मी अगदी फार पर्सनल विचारते, तू म्हणजे तुझ्याकडनं आम्हाला शिकायला मिळावं म्हणून विचारते की तुझा निवेदनाचा अभ्यास म्हणजे नेमकं कसा असतो, कशी पद्धत असते? निवेदनाचा अभ्यास असं मी नाही म्हणणार, पण मी असं सांगेन की लहानपणापासून ना सुधीर गाडगीळ, मंगला खाडीलकर, भाऊ मराठे, तर यांचे कार्यक्रम आम्ही सातत्याने आमच्या कॉलनीत शास्त्री हॉलमध्ये होत होते. आणि जेव्हा मी ते कार्यक्रम बघायला जायचो, म्हणजे गाण्यांचे कार्यक्रम असायचे किंवा परिसंवाद असायचे, तर बाबा न्यायचे मला ते कार्यक्रम बघायला. तर मला वाटायचं अरे हे किती मस्त बोलतात, असं आपल्याला होता आलं पाहिजे. आजही मंगलाताईंना किंवा सुधीर दादांना फोन करून कधी त्यांच्याशी बोलणं होतं, मंगलाताईंचं मार्गदर्शन लाभतं किंवा त्यांचा सुमन सुगंध सारखा कार्यक्रम असेल तर तिथे आवर्जून भेटून त्यांच्याशी बोललं जातं. तर हे खूप महत्वाचं वाटतं मला. तर आणि माणूस हा सतत विद्यार्थी असतो, तुमचा अप्रोच हा असा पाहिजे. त्यामुळे इतर सोहळ्याला सुद्धा की अरे हे छान झालंय, मग ते नोट डाऊन करून ठेवलं. ते आहे, एखादी चांगली कविता वाचनात आली तर ती नोट डाऊन करून ठेवावी. आपल्याला कशा पद्धतीने, आणि आपली स्पर्धा ही आपल्याशी पाहिजे, ही गोष्ट महत्वाची. म्हणजे तुम्ही कोणाला कॉपी करायला जाऊ नका, तुमची स्वतःची एक वेगळी शैली तुम्ही निर्माण करा. आणि याच्यामध्ये घरच्यांचा सपोर्ट खूप महत्वाचा असतो. म्हणजे मला आठवतंय आकाशवाणीवरती माझे कार्यक्रम हे माझे बाबा रेकॉर्ड करायचे माझ्यासाठी. आई मला सांगायची की हे तुला घेता येईल उद्याच्या कार्यक्रमामध्ये. आणि आता आपण म्हणतो पहाटे 5 ते 8 माझा कार्यक्रम असतो, तर 3:30ला उठून स्टुडिओत जायचं असतं. त्याच्यामुळे घरच्यांची जी मेहनत आहे, जो सपोर्ट सिस्टीम आहे की आज घरी पहाटे 3:30ला उठून गरमागरम चहाचा कप जेव्हा बायको हातात देते चहाचा कप, तर ती गोष्ट खूप महत्वाची आहे की त्यांचा सपोर्ट सुद्धा खूप महत्वाचा आहे. हे मला सांगावं असं वाटतं. नक्कीच. आणि आता 25 वर्ष म्हणजे आता म्हणजे बरंच अजून करायचं आहे नो डाऊट, पण तरी सुद्धा काही राहून गेलेल्या गोष्टी या क्षेत्रामध्ये असं काही जाणवतंय
किंवा करायच्या आहेत किंवा या पुढे ह्या गोष्टी करायच्या आहेत असं काही ठरवलंय? नक्कीच मला आवडेल सांगायला की आताच्या काळामध्ये युट्यूब चॅनल ही स्वतःची गरज आहे, काळाची गरज आहे. आणि त्यानिमित्ताने आता पत्रकारितेत तूही आहेस, मी आहे, तर आपण बघतो की डिजिटलला आता पर्याय नाहीये. त्यामुळे डिजिटल माध्यमात यायला पाहिजे. नुकताच मी माझं डिजिटल चॅनल स्वामी कृपा क्रिएशन सुरू केलेलं आहे. त्यानिमित्ताने सेलिब्रिटींच्या मुलाखती घेतोय, प्रमोशनल इंटरव्ह्यूज करतोय, ते आहे. आणि जर राहून गेलेली गोष्ट म्हणशील तर अभिनयाची आवड होती, पण त्या काळात अभिनय हे करिअर असं तो दृष्टिकोन त्या काळात नव्हता. तर पुढे मागे संधी मिळाली तर थोडाफार अभिनय करायला आवडेल मला. नक्कीच. आणि लास्ट अगदी विचारते की अर्थार्जन कसं करावं ह्या माध्यमांना? आता खरं सुगीचे दिवस आले आहेत सगळ्या कलाकारांना आणि निवेदकांना, तरी सुद्धा म्हणतात ना एक अनस्टेबिलिटी असते, स्थिरता नसते आणि त्यातनं एक नैराश्य येतं आणि काही मुलं आत्महत्या, म्हणजे काही कलाकार सुद्धा आता ह्या 2-3 वर्षात किती कलाकारांनी आत्महत्या केली. त्यांनी खचून, म्हणजे कुठल्याही क्षेत्रातले असू दे, कोणी नृत्य करणारे असतात, डान्स कोरिओग्राफर असतात, म्युझिक गायनाच्या क्षेत्रातले असतात, की त्यांना काही काळ आपलं घराची जबाबदारी त्यांच्यावर असते आणि जर अर्थार्जन त्या प्रमाणात, म्हणजे महिन्याचं एक आपलं हे बजेट असतं, ते जर कुठे कोलमडलं, आता कोविडमुळे वगैरे झाल्या सगळ्या गोष्टी, तर तेव्हा आपण यातनं कसा तग धरून, आणि आपली तपश्चर्याच आहे खरं, कला क्षेत्र एक तपश्चर्या आहे, तर ते सगळं कसं बॅलन्स करावं ह्या दृष्टीने? खूप चांगला प्रश्न आहे हा. कारण मुळात कसं आहे की तुमचं आर्थिक नियोजन ही गोष्ट खूप महत्वाची आहे. आणि आपल्याकडे प्लॅन ए सारखा प्लॅन बी पण तयार पाहिजे. म्हणजे आता कसं आहे की मी कॉलेजमध्ये प्राध्यापक आहे, मी लिहितोय, त्याच्यानंतर मी आकाशवाणीत काम करतोय, तर या सगळ्या माध्यमामध्ये, कारण वर्तमानपत्रातलं परत करिअर तेही अनस्टेबल आहे, तिथे कधी तुमचा कॉलम चालू होईल कधी बंद होईल सांगता येत नाहीये. आता आपण बघतो की कोविडमध्ये काही पुरवण्या बंद पडल्या, तर त्यामुळे तुमचं एक इन्कम कुठल्या तरी क्षेत्रातनं हे स्थिर पाहिजे की बाबा मी जर शिकवण्या घेतो तर त्या शिकवण्यातलं माझं XYZ इन्कम जे काय असेल ते स्थिर पाहिजे आणि मग ही माझी साईड ऍक्टिव्हिटी आहे. तर ते नियोजन पाहिजे आणि फायनान्शियल प्लॅनिंग ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. आणि तुम्हाला करिअरच्या वेगवेगळ्या संधी त्या सातत्याने शोधता आल्या पाहिजे, ही महत्वाची गोष्ट आहे. नक्कीच फार मोलाचा सल्ला दिला. कारण मला वाटतं सुधीर गाडगीळ सर यांनी सुद्धा त्यांच्या मुलाखतीमध्ये तुम्हाला फुल टाइम जर अँकर व्हायचं असेल तर तुम्हाला त्या दृष्टीने तशी पावलं वेळोवेळी उचलावी लागतील असं सांगितलं होतं. कारण एवढं सगळं फास्ट आहे आणि आपल्या क्षेत्रात भरपूर कॉम्पिटिशन आहे, तेव्हा स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी तुम्ही खूप छान आज मार्गदर्शन केलं. आणि गणेश दादा, तू आज आमच्या आचार्य 90 FM मध्ये आलास, सहभागी झालास, त्याबद्दल मनपूर्वक आभार व्यक्त करते. थँक्यू. मलाही खूप छान वाटलं, गप्पा मारता आल्या. आणि नेहमीच विद्यार्थ्यांसाठी काही उपक्रम करायचे असतील तर नक्कीच मला ते आवडेल, कारण स्वतः एक प्राध्यापक सुद्धा आहे. नक्कीच. तर प्रेक्षक हो, आज आपण सेलिब्रिटी शो मध्ये आकाशवाणीचे सुप्रसिद्ध निवेदक गणेश आचवल यांच्याशी संवाद साधला होता.